नमस्कार. मी MCGM गुरु आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये ग्रॅज्युटी आणि त्याचे रूल्स काय आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ. तर ग्रॅज्युटीला मराठीमध्ये उपदान सुद्धा म्हणतात आणि त्या संदर्भात आपण डिटेल व्हिडिओ केलेला आहे. बघा, जे काही सरकारी कर्मचारी आणि मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी आपली सेवा समाप्तीनंतर म्हणजे निवृत्ती वेतन होते, म्हणजे जेव्हा निवृत्त होतात तेव्हा त्यांना एक प्रकारची ग्रॅज्युटी मिळत असते, म्हणजे एक लमसम अमाऊंट मिळत असते, म्हणजे एक ठोक रक्कम मिळते. तर ती रक्कम किती असते, तर त्या संदर्भात काय रूल्स आहे, तर त्या संदर्भात हा व्हिडिओ. तर बघा, ग्रॅज्युटी काढायचं कशी आणि कशाप्रकारे त्याचा फॉर्म्युला आहे तो सुद्धा यामध्ये मी सांगितलेला आहे. चला तर आपण डिटेलमध्ये हा व्हिडिओ बघूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ग्रॅज्युटीचे रूल काय आहेत ते सुद्धा माहीत होईल. बघू शकता आपण ग्रॅज्युटी ॲक्ट 1972 म्हणजे 1972च्या उपदान कायद्यानुसार तुम्हाला ग्रॅज्युटी दिली जाते. जे कर्मचारी 5 वर्षापेक्षा जास्त सरकारी सेवेमध्ये कार्यरत असतात त्यांना ग्रॅज्युटी दिली जाते. आता 5 वर्षाहून ती 3 वर्ष करायचा प्रयत्न चालू आहे, परंतु अजून झालेला नाही. जेव्हा 3 वर्ष होईल तेव्हा तुम्हाला ते बद्दल मी तुम्हाला कळवेलच. बघा, जे कर्मचारी आपल्या प्रत्येक वर्षाला पूर्ण कार्यरत असतात त्यांना नाही का वर्षाची 15 दिवस ही एक्स्ट्रा सॅलरी दिली जाते. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याने 5 वर्ष सर्व्हिस केली असेल तर त्याला 5 गुणिले 15 म्हणजे 15×5 = 75 दिवस त्याला एक्स्ट्रा सॅलरी देणार. म्हणजे प्रत्येक वर्ष म्हणजे त्याला 15 दिवस एक्स्ट्राची जी काही सॅलरी असते तीच त्याला काय म्हणतो आपण ग्रॅज्युटी, म्हणजे काय म्हणतो उपदान असे म्हणतो. म्हणजे तुम्ही किती दिवस कार्यरत आहात तुमच्या सेवेमध्ये त्यावर तुमची ग्रॅज्युटी डिपेंड होते. बघा, त्यानंतर ग्रॅज्युटी काढत असताना काय असतं बघा, जे कर्मचारी 180 पेक्षा जास्त दिवस वर्षामध्ये कार्यरत असतात तेव्हा त्यांना पूर्ण वर्षाची ग्रॅज्युटी ग्राह्य धरली जाते. जे कर्मचारी 180 पेक्षा कमी दिवस कार्यरत असतात म्हणजे त्यांना त्या वर्षाचे पूर्ण वर्ष काउंट केल्या जात नाही. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याने 181 दिवस सेवा दिलेली असेल तर त्याला त्या पूर्ण वर्षाची ग्रॅज्युटी दिली जाते. परंतु एखाद्या कर्मचाऱ्याने 180 किंवा 180 पेक्षा कमी दिवस सेवा दिली तर त्याला ती पूर्ण वर्षाची ग्रॅज्युटी दिल्या जात नाही. म्हणून एक दिवस किती महत्त्वाचा आहे यामध्ये आपल्याला कळू शकते. एखाद्या कर्मचाऱ्याने 22 वर्ष 6 महिने 15 दिवस अशा प्रकारे सर्व्हिस दिलेली असेल तर त्याला 23 वर्षाची ग्रॅज्युटी मिळेल. एखाद्या कर्मचाऱ्याने 22 वर्ष आणि 179 दिवस किंवा 180 दिवस सेवा दिलेली असेल तर त्याला त्या 22 वर्षाचीच ग्रॅज्युटी मिळणार. म्हणजे त्याची एका वर्षाची ग्रॅज्युटी कमी त्याला मिळणार. चला तर आपण पुढे बघूया ग्रॅज्युटी कशा प्रकारे काढतात. बघा, ग्रॅज्युटी काढायचं सूत्र बघा, सॅलरी म्हणजे बेसिक प्लस DA गुणिले 15 गुणिले टेन्युअर. 15 काय तर ते 15 वर्षाचे 15 दिवस त्याला एक्स्ट्रा दिले जातात ती सॅलरीच्या, ते 15 टेन्युअर म्हणजे त्याचा कार्यकाळ भागिले 26 का तर प्रत्येक महिना हा त्यांनी 26 दिवसाचा धरलेला आहे ग्रॅज्युटीच्या सूत्रामध्ये. आणि आता एखादं एक्झाम्पल थ्रू आपण ग्रॅज्युटी कशी काढायची हे बघूया. बघा, तर एखाद्या कर्मचाऱ्याचं बेसिक प्लस DA हे दोन्ही मिळून म्हणजे सॅलरी त्याची 50,000 रुपये आपण फॉर एक्झाम्पल धरूया. शेवटची सॅलरी त्याची किती असणार आहे 50,000 रुपये. त्यानंतर 15, त्यानंतर 20 काय तर त्याने 20 वर्षाची सर्व्हिस दिलेली असेल तर 20 आणि भागिले 26. अशा प्रकारे जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो तर तेव्हा आपल्याला किती रुपये त्याला ग्रॅज्युटी मिळणार हे बघू शकतो आपण. तर 5,76,923 पॉईंट समथिंग येतं, तर आपण ती होल रक्कम 5,76,923 रुपये धरूया. म्हणजे अशा प्रकारे त्याला 20 वर्ष सर्व्हिस दिली असेल तर त्याला किती रुपये भेटणार 5,76,923. मग एखाद्या कर्मचाऱ्याने बेसिक आणि DA मिळून हे 50,000च्या वर असेल, 60,000 असेल, 70,000 असेल तर त्याचं ग्रॅज्युटी तेवढ्याच अमाऊंटमध्ये वाढणार. त्यानंतर बघा, ग्रॅज्युटीमध्ये एक दिलेलं आहे की जे काही कर्मचारी 7व्या वेतन आयोगानुसार रिटायर होणार आहेत त्यांना 20 लाखापर्यंत जास्तीत जास्त ग्रॅज्युटी मिळू शकते. आणि आता जे काही कर्मचारी रिटायर होणार आहेत त्यांना ही लमसम अमाऊंट एकदाच दिली जाते.
अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी MCGM गुरु अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.